आपल्या शालेय स्वराज्य सभा मंडळ महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या मंडळाची आज सभा घेण्यात आलेली आहे। या निमित्ताने आपणा सर्वांचे मी स्वागत करते। आजच्या सभेचे अध्यक्षस्थान माननीय हर्षदा बेद्रे यांनी स्वीकारावे अशी मी नम्र विनंती करते। आपल्या शालेय स्वराज्य सभेचे सांस्कृतिक मंत्री माननीय आर्या साळेकर यांनी सुचवलेल्या अध्यक्षपदाला मी अनुमोदन देते। नमस्कार, मी अध्यक्षस्थान स्वीकारत आहे। सभेला सुरुवात करा। आपल्या शालेय स्वराज्याची सभा होत आहे। यासाठी आपल्या अडचणी सांगू शकता। सफाई मंत्री सर्वांना सफाईसाठी बोलले तर सगळी मुलं जात नाही। आपण म्हणलेल्या सूचना मी मुलांना देतो। बालपणे झाडांना पाणी घालण्यास खूप वेळ जातो, त्यासाठी प्रत्येक झाडाच्या मुळात पाईपलाईन करणे आवश्यक आहे। पाईपाचे साहित्य आणलेले आहे। 15 दिवसात पाईपलाईन करून गेटच्या बाहेर मोरी फसलेली आहे, त्यामुळे मुलं जखमी होऊ शकतात। या संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीला कळवू। अध्यक्ष मॅडम, शिस्तमंडळीचं कोण ऐकत नाही म्हणून आमची वाडी शाळेपासून लांब आहे, त्यासाठी आम्हाला 2 सायकलचा प्रस्ताव करा। जेव्हा ग्रामपंचायतीची बालसभा होते तेव्हा सरपंचांना हा विषय मी मांडला। वाढदिवसाला चॉकलेट वाटल्याशिवाय शैक्षणिक साहित्य वाटले। आजच्या सभेत असा ठराव करूया की यामुळे शैक्षणिक साहित्य वाढले जाईल। आपल्याला स्वतःचे मैदान नाही, त्यानिमित्त अध्यक्ष साहेब तुम्ही काय कराल? मस्त। आपल्या शाळेला परसबाग आवश्यक आहे, तर तुम्ही काय करता? चालू वर्षी परसबाग आपण प्रत्येक वर्गाला वाटून देऊ। मुलं जी पुस्तकं घरी वाचायला नेतात त्याची नोंद वाचनालय मंत्री यांनी ठेवावी। तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही वाचनालयाची नोंद ठेवू। आजच्या सभा घेतलेल्या मुख्यमंत्री आणि अभिनंदन। अध्यक्ष मॅडम, मी सगळ्या मुलांना सूचना केलेली होती आणि अनुरोध करतो। जी मुलं खेळण्यासाठी साहित्य घेतात ती जागेवरती ठेवत नाही। अध्यक्ष मॅडम, तुम्ही काय कराल? याप्रमाणे मी सगळ्या मुलांना सूचना करते। यापुढे सगळे साहित्य ठेवले जाईल। लॅपटॉप मुलं घेतात पण जागेवर ठेवत नाही मॅडम, काय कराल? तर तंत्रशिक्षण मंत्री यांना सूचना करते। या प्रकारे या मुलांना आम्ही सूचना करू। आपण सभेमध्ये वेळेत उपस्थित राहिला त्यासाठी मी तुमचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपवली।